आज मी द्वारकाला आले. तर मला आत्ता हे दृश्य दिसतं, अतिशय विदारक दृश्य आहे बघा. इथे देव आहे, इथे खाली देव आहे आणि वरती एक पिंपळाचं झाड आहे. आणि हे जे देव म्हणतात ते जे आपल्या पाठीशी आहेत, आपण त्यांच्या पाठीशी आहोत का? त्यांना नुसती सावलीमध्ये सावलीसाठी एक झाड आहे. आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो. हिंदू म्हणून घेतल्यानंतरसुद्धा ही परिस्थिती आपल्या मंदिराची आहे. हे कोणी परकीयांनी केलेलं नाही आहे. हे परकीयांनी जेव्हा आपण करतो ना, आपण सतत म्हणतो परकीय आक्रमण झालं. आपण इतिहासात खूप लांब लांब जातो आणि इतिहासातलं खणून काढतो. औरंगजेबाने हे केलं, ह्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, बरोबर. औरंगजेबाची बाजू मी घेत नाही, पण आता हे केलं कोणी? हे कोणाच्या सरकारने केलं? हे औरंगजेबाने केलं असेल ना, तर औरंगजेबाला काढून टाका. आणि जे ह्यांनी केलं असेल, जे कोणी, त्यांना पण काढून टाका ना. सगळ्यांना एकच नियम असला पाहिजे ना. तुम्ही त्यासाठी ते बोलतात, औरंगजेबाला काढतात, ह्याला काढतात पाठीमागे. आणि जेव्हा ते आपलंच सरकार करतोय, त्याला कोण काय उत्तर देणार आहे? आणि लोक जे ग्रुपनी येतात ते, बरोबर, जे स्वतःला नाशिकचे हितचिंतक म्हणतात, हितचिंतक म्हणणाऱ्यांनी वडाचे झाड वाचवले नाही, ज्याला आम्ही दोरे बांधून, बायकांनी दोरे बांधून आमच्या नवऱ्यांचे आयुष्य मागवले. आज ते नवरे काय आणि त्यांचे भाऊ काय, आज ते पूर्ण वड काढायला निघाले. विचार करा.